नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। बात होगी भंडारा की, जहां पुलिस रेजिंग डे 2 से 8 जनवरी तक पूरे राज्य में मनाया जा रहा है। इसी क्रम में भंडारा जिला पुलिस द्वारा विशेष जन जागरूकता और मार्गदर्शन कार्यक्रमों का आयोजन पुलिस ग्राउंड में किया गया है। साथ ही बात होगी नांदेड़ की, जहाँ सिडको वार्ड क्रमांक 19 में भाजपा ने चुनावी प्रचार का भव्य आगाज किया है। भंडारा में महाराष्ट्र पुलिस का स्थापना दिवस पुलिस रेजिंग डे 2 से 8 जनवरी तक पूरे राज्य में मनाया जा रहा है, जिसके अंतर्गत भंडारा जिला पुलिस ने पुलिस ग्राउंड पर विशेष जन जागरूकता और मार्गदर्शन कार्यक्रमों का आयोजन किया है। 7 जनवरी यानी आज कार्यक्रम का भव्य उद्घाटन हुआ, जिसमें जिला पुलिस अधिकारी प्रमुख रूप से मौजूद रहे। कार्यक्रम में प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी कर रहे छात्रों के लिए एमपीएससी और यूपीएससी मार्गदर्शन सत्र, स्वास्थ्य संबंधी सत्र और विशेष व्याख्यान आयोजित किए गए। भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल येनोरकर की रिपोर्ट। मंडला जिले के नाम परिवर्तन को लेकर गोंडवाना पार्टी के सभी संगठनों ने एकजुट होकर विरोध किया। शहरधारा में कुछ दिन पहले आयोजित सभा में कैबिनेट मंत्री संपात्या उइके और मंडला प्रभारी मंत्री जय सवाल की मौजूदगी में मंडला का नाम माहिष्मती नगरी में बदलने का प्रस्ताव चर्चा में आया, जिसे सोशल मीडिया पर भी सुर्खियां मिली। इससे नाराज गोंडवाना पार्टी के प्रदेश अध्यक्ष की अगुवाई में 6 जनवरी को मंडला में बड़ी सभा हुई, जिसमें जिले और अन्य जिलों से भारी संख्या में लोग पहुंचे। भीड़ को देखते हुए जिला प्रशासन ने सुरक्षा कड़ी की और मुख्य चौराहों पर पुलिस बल तैनात किया। सभा में पार्टी नेताओं ने कहा कि मंडला का नाम इतिहास में दर्ज है और इसे बदलने का प्रयास अस्वीकार है। इसके बाद पैदल रैली निकाली गई और बेगा बेगी चौराहे पर कैबिनेट मंत्री और सांसद के पुतले दहन किए गए। साथ ही बड़े आंदोलन की चेतावनी भी दी गई। मंडला से सी न्यूज संवाददाता संतोष नंदा की रिपोर्ट। नांदेड़ के सिडको वार्ड क्रमांक 19 में भाजपा ने चुनावी प्रचार का भव्य आगाज किया, जिसमें पूर्व नगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते ने तिरुपति बालाजी मंदिर में पूजा अर्चना और नारियल फोड़कर अभियान की शुरुआत की। इस मौके पर भारी संख्या में नागरिक और पार्टी कार्यकर्ता मौजूद रहे। वार्ड में उमड़ा जन सैलाब भाजपा खेमे में उत्साह बढ़ाने वाला साबित हुआ। कंदकुर्ते ने विश्वास जताया कि जनता विकास के मुद्दे पर भाजपा को भारी मतों से विजयी बनाएगी। आज आपण प्रचारचा जो नारळ फोडलेला आहे त्यानिमित्त आपण काय सांगणार आहात? प्रभाग क्रमांक 19 त्या 4 उमेदवाराचा आज प्रचाराचा नारळ फुटलेला आहे। प्रचार यापूर्वीच सुरू झालेला आहे, पण या 19च्या या भागामध्ये आज सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रात देवाभाऊचं सरकार, केंद्रात नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आणि महानगरपालिका नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये पूर्णच्या पूर्ण जागा आमच्या स्पष्ट बहुमत भारतीय जनता पक्षाचं येऊन इथं भारतीय जनता पक्षाचाच महापौर होणार, यात आम्हाला कोणतीही शंका नाही। कारण आपण बघत आहात नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा सर्व जनतेने विकासाला मतदान केलेलं आहे आणि हे दोन्ही विकास पुरुष आहेत आणि इथं चव्हाण साहेबांचं नेतृत्व असल्यामुळं या आम्हाला कोणतीही शंका नाही की आमचा भारतीय जनता पक्षाचा महापौर बसेल आणि या प्रभागात सुद्धा 4च्या 4 उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील। हा जनतेचा विश्वास आहे, जनतेचं प्रेम आहे, जनतेचा आशीर्वाद आहे आणि सर्व उमेदवार जमिनीवर राहणारे, काम करणारे, जनतेत मिसळणारे असे उमेदवार चव्हाण साहेबांनी सर्वे करून त्यांना देण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये तीळमात्र शंका नाही। स्पष्ट बहुमत आणि ह्या भागाचे 4 नगरसेवक आणि सिडकोचे 5 नगरसेवक प्रचंड मताने निवडून येतील, यात आम्हाला कोणतीही शंका नाही। साहेब, काही नागरिकांचं असं म्हणणं आहे की काही भागामध्ये विकास कार्य झालेले नाहीत। काही नागरिकांचं असं म्हणणं आहे की काही भागामध्ये विकास कामं झाले नाहीत, त्या निमित्ताने आपण काय सांगणार आहात? नाही, विकास कामं झालेले आहेत। आता बघा, पूर्ण कामं शक्य नाही। आजपर्यंत सरकार दुसरे इथं महापालिकेत सत्ता दुसऱ्याची होती, पण आता चव्हाण साहेब आल्यामुळं मला पूर्ण विश्वास आहे की सर्व कामं आता पूर्ण होतील। कोणतेही काम राहणार नाही, शिल्लक राहणार नाही आणि कोणताही भाग वंचित सुद्धा राहणार नाही। सर्व नांदेड शहराचा विकास आणि जे आमचा वचन संकल्पनामा जे जाहीर केलेला आहे चव्हाण साहेबांनी, त्या पद्धतीनं जर काम झालं आणि होणार हे आम्हाला गॅरंटी आहे आणि या नांदेडचा विकास आणि डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात होईल, यात आम्हाला शंका नाही। महाराष्ट्र नांदेड़ से सी न्यूज संवाददाता भारत वानरे की रिपोर्ट। छत्रपति संभाजीनगर में महानगर पालिका चुनाव के प्रचार ने जोर पकड़ लिया है। इसी कड़ी में कल आयोजित एक जनसभा में उद्योग मंत्री उदय सामंत ने शिवसेना गुट पर तीखा हमला बोला। उद्योग मंत्री उदय सामंत ने मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना को लेकर विरोधियों को 2 टूक जवाब दिया। छत्रपति संभाजीनगर में आयोजित एक जनसभा को संबोधित करते हुए उन्होंने कहा कि ये योजना कोई अस्थायी पहल नहीं है, बल्कि अस्थायी रूप से जारी रहेगी। उन्होंने हिंदुत्व के मुद्दे पर उद्धव ठाकरे को घेरते हुए दावा किया कि आगामी चुनाव में जनता धनुष बाढ़ के पक्ष में अपना समर्थन देगी।
सामंत के इस बयान के बाद शहर की राजनीति में हलचल तेज हो गई है और अब सभी की नजरें इस पर टिकी हैं कि ठाकरे गुट इस पर क्या प्रतिक्रिया देता है। एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, पण आज छत्रपती संभाजीनगर मधल्या माझ्या महिला भगिनी हजारोंच्या संख्येने सांगतायत की माझा लाडका भाऊ जर कोण आहे तर ते एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्याच्यामुळे या 4 जागा जिंकल्या आहेत असं माझं स्पष्ट मत बनलेलं आहे. पण हे सगळं सांगत असताना मी शिंदे साहेबांच्या वतीनं आणि सरकारच्या वतीनं सगळ्या महिला भगिनींना शब्द देतो की जोपर्यंत या पृथ्वीच्या तलावर सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे कोणी बंद करू शकत नाही. हा एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने आपल्याला शब्द देतो. काही लोकांनी आता सुरू केलंय 2100 रुपये कधी देणार, बरोबर ना? पण आम्ही विधानसभेच्या तोंडाला जो शब्द देतो तो नक्की पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्ण करून दाखवतो. तर ते 2100 रुपये देण्याच्या संदर्भातलं देखील काम, त्याचा देखील अभ्यास राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतायत. पण मला पूर्ण खात्री आहे की दरवर्षी आपल्या घरामध्ये एकदाच भाऊबीज होते, पण दरवर्षी 12 भाऊबीज करणारा एकमेव सख्या भावापेक्षा प्रेम करणारा भाऊ जर कोण असेल तर तो एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने आपल्याला कळालेला. म्हणजे आजपर्यंत आपल्या संस्कृतीमध्ये भाऊबीज ही वर्षातनं एकदाच व्हायची, पण माझ्या महिला भगिनींच्या नशिबी वर्षाच्या 12 भाऊबीजी निर्माण करणारा देशातला पहिला जर नेता कोण असेल तर ते आपले एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि म्हणून आमच्या सगळ्यांपेक्षा महिला भगिनींची जबाबदारी आहे या संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण रान उठवलं पाहिजे, भावाला मतदान करायला सांगितलं पाहिजे, भावाच्या धनुष्यबाणाला मतदान करायला सांगितलं पाहिजे. बाबांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की उबाडाबद्दल बोलण्याची काही आवश्यकताच नाही. आणि खरंच आहे, कारण आपल्या शिवसेनेकडे प्रभू रामचंद्रांचा धनुष्यबाण आहे. आपल्या शिवसेनेकडे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचा विचार आहे. आपल्या शिवसेनेकडे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विचार आहे. आपल्या शिवसेनेकडे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा संयम आहे. आणि शिवसेना युतीकडे रशीद मामू आहे, बरोबर का? त्याच्यामुळे त्या शिवसेनेवर बोलायची काही आवश्यकताच नाही. जी व्यक्ती वंदे मातरम म्हणत असताना सभागृहामध्ये उभी राहिली नाही, जी व्यक्ती या छत्रपती संभाजीनगरच्या लोकांना त्रास देण्यासाठी पुढे होती, अशा लोकांना युबीटी उमेदवारी देते, याचा अर्थ युबीटी पेक्षा 1000 पटीनं वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना ही वरचढ आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. छत्रपति संभाजीनगर से सीनियर संवाददाता शिवाजी तांबे की रिपोर्ट। बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।